जय भीम सगळ्यांना, वेलकम आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये। तर पुन्हा एकदा स्वागत आहे कुसुम यूट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं। तर मी आज तुमच्यासाठी परत एकदा नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। तर ती कसली रेसिपी आहे माहिती का तुम्हाला? मी आज बनवणार आहे फ्रॉन्स बिर्याणी म्हणजेच कोलमी। तर बघू शकता मी आज कोलमी बिर्याणी तुम्हाला झटपट कशी बनवायची ते मी दाखवते। चला तर मग। तर हे बघा मस्त कोलमी आहे, ही मी आणलेली आहे 100 रुपयाची। तर तुम्ही मला सांगू शकतात गाईस की महाग पडली का स्वस्त पडली, तेवढं मला सांगा। आणि मी जेव्हा साफ केली ना तेव्हा मला ही एवढी कमी दिसली, तर माझ्या मते तर भरपूर कमी दिलेली आहे। तर तुमचं मत मांडा गाईस कमेंट करून नक्कीच। तर मी कमी असल्यामुळे मी याच्यामध्ये टाकणार आहे आपला बटाटा कट करून। आणि इथे मी बघा टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट आणि इकडे आपले तांदूळ आपण धुवून स्वच्छ घेऊया। आणि कुकर मध्ये मी बनवणार आहे। इकडे मी बांगडा फ्राय करायला आणलाय, तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे कसा फ्राय करायचा। तर चला लास्ट पर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा गाईज। बघू शकता गाईज कुकर तापलेला आहे, आपण तेल टाकून घेऊया आपल्याला लागेल तितके। 3 पै टाकलं, परत 4, बस थोडस अजून टाकते। 4.5 पडी मी टाकलंय तेल। आता मी टाकते त्याच्यामध्ये जिरं। हे बघा जिरं टाकू आपण याच्यामध्ये मस्त पैकी। आता टाकू मिरची। आता टाकते कांदा। कांदा मस्त पैकी झालेला आहे। टमाटर टाकूया, त्याला पण मस्त पैकी हलकासा नरम होऊ द्यायचा टमाट्याला। अद्रक लसूण पेस्ट टाकूया याच्यातच, मिक्स करून घेऊया। तर बघू शकता याच्यामध्ये मी घेतली मिरची पावडर, हळद आणि हिंग, हे टाकून घेऊया। सुवानाचा मसाला टाकून घेऊया। हा बघा सुवाना चिकन बिर्याणी। बस थोडासाच टाकायचा गाईस, मिक्स करून घ्यायचं। बघा मस्त पैकी झालाय, मसाला तयार झालेला आहे। तर आपण याच्यामध्ये बटाटा आणि कोलमी टाकून घेऊया। तर हे बघा बटाटा कोलमी आपण टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया गाईस। हे बघा याच्यामध्ये आता तांदूळ धुवून टाकून घेऊ आपण। हे बघा गाईस 5 मिनिटं ठेवलं मी बटाटा आणि कोलमी वाफवायला। तर बऱ्याचपैकी आपली कोलमी झालेली आहे, बघू शकता गाईस। हे बघा कोलमी मस्त पैकी झालेली आहे। तर आता आपण याच्यामध्ये ऍड करू टमाटे नाही राईस। राईस ऍड करूया। टमाटा कुठं घालता? टमाटा घाललाय ऑलरेडी। तर बघू शकता पाणी टाकून घेतलेलं आहे। आणि आता करू आपण लास्ट मध्ये मीठ ऍड चवीनुसार। मी 1.5 चम्मच टाकते, तुम्हाला चवीनुसार टाका। आणि लास्ट मध्ये टाकणार मी कोथिंबीर। तर झाल्यावरच दाखवते मी गाईस तुम्हाला कशी झाली बिर्याणी। आता झटपट आपले बांगडे फ्राय करून घेऊया। चला अरे बघू शकता गाईस कुकर लावून 3 शिट्ट्या करून घेते। रवा घ्यायचा, मिरची पावडर टाकायची, हळद टाकायची। आता टाकणार चवीनुसार मीठ, मिक्स करून घ्यायचं। झालं मिक्स गाईस। चला आता पटकन आपल्या बांगड्यांना वळवळ होते तेलामध्ये जायला। तर आता त्यांना आपण टाकून घेऊया आपल्या तव्यावरती। बांगड्याला मस्त कपडे घालूया रव्याचे।
बघू शकता गाई बांगड्यांना कसे कपडे घालते मी दाबून चापून दिसले पाहिजे चांगले. याला पण मिक्स करून घेऊया कारण आपल्या बांगड्यांना ओला पण नाहीये त्याच्यामुळे थोडासा ओला करून घेऊया. परत दुसऱ्या बांगड्याला कपडे घालूया. कसे वाटतात बांगड्याचे कपडे सांगा तुम्ही पटकन चटकन. खायला पण छान लागतात बांगडी. तवा पण म्हणतोय कधी टाकणार बघा कसा आवाज देतोय तवा. आला का आवाज तव्याचा बघू शकता. समझ रहे हो ना. फटाफट फटाफट मी आता खूप टाइम झालाय गाईज. रात्रीचे 9 वाजायला आले. मी मार्केट गेल्यामुळे मला टाइम झालाय. तर चला आता तेल टाकून घेऊया तव्यावर. आपलं पुरीचं तेल आहे दुपारचं तर ते तडलेल्या तेलामध्येच मी तळणार आहे आता. बघू शकता एक एक बांगडा आपण ठेवूया. ठेवून घेतली गाईस. मस्त फास्ट गॅस करून ठेवलाय. तर बघू शकता गाईज मांदेली पण भाजून झालेली आहे. बांगडा पण पूर्ण फ्राय झालेला आहे. तर बिर्याणी पण रेडी आहे. तर चला आपण टेस्ट बघूया कशी झाली ते. सोना आपला टेस्ट सांगणार आहे. चला आपण पहिला बघूया. तर बघू शकता वाढून घेतलंय बिर्याणी बांगडा मांदेली. सोनू पण इथं वाढून दिलंय सोनाला पण. आता टेस्ट करून सोना सांगल. बिर्याणीची टेस्ट सांग ना पहिला. एवढी छान झाली का. चल झूठा. टेस्टी झाली. तुम्ही पण घरी बनवून करा. मम्मीची रेसिपी बघून करा. एवढी मस्त झाली. आता हम मालूम है तेरे बाप को मत सिखा. चल हम मालूम है. मॅसेजची एंड पर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर धन्यवाद सगळ्यांचे. बाय बाय टेक केअर. आम्ही मस्त ताव मारतो याच्यावर दोन्ही मम्मी आणि मुलगा मायलेक. बाय 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 बाय. अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए.